नमस्कार मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना। आज आहे वारीचा दिवस। बघा, वारीचा दिवस म्हटलं आणि मी समोर वारी दिसते मला, म्हणजे आज आहे वारीचा दिवस। आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे एक गोष्ट महत्त्वाची। आम्ही मित्रांनी एक पैसे जमा केले आणि आता आम्ही काहीतरी घेणारे वस्तू हे वारीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांना देण्याकरता, तर ते देण्याकरता सासवडला जायचं आहे आम्हाला। आता प्रत्येकजण ज्याला जो आमचा मेन मुकादम आहे तो आहे मुंबईला, तो येणार। मी पण चाललो आता सध्या चिंचवडला पूजेला, आणि अजून बरेच जण आहेत। ते सगळे जमा करता संध्याकाळ होईलच मला असं वाटते। संध्याकाळी मग सासवडला गेल्यानंतर देणार मग आम्ही। खरी इच्छा होती दुपारच्या वेळेत द्यावा, बघूयात का होतं। सगळ्यांचं एकत्र कधी येतात त्यानुसार ठरवणार आहे। आज म्हणजे नेहमी आम्ही करतो असं, पुण्याची सासवड ह्या प्रवासामध्ये सासवडला आम्ही जातो आधीच मधल्या वाटेनं आमच्या घराकडनं, आणि मग तिथं थांबवून मग देतो। पण मागच्या वेळेस चुकी झाली, ते जास्ती मोठ्या प्रमाणात ते केलं आणि क्वांटिटी कमी होती, म्हणजे पॅकेटची क्वांटिटी कमी होती। त्यामुळे ह्यावेळेस म्हटलं पॅकेटची क्वांटिटी जास्ती पाहिजे, सर्व लोकांपर्यंत पोचलं पाहिजे जे काय आम्ही देणार वस्तू, खायच्या गोष्टी काय द्या। तर बघूयात का होते। आणि पाऊस येतोय, गाडी ठीक झाली, गाडीची बॅटरी बदलली, अपडेट, आणि त्यामुळे गाडी एकदम मस्त आहे, प्लस एकदम फर्स्ट क्लास, एकदम मस्त चालते गाडी। बॅटरी चेंज केली पूर्ण। पहिल्या बॅटरीला होती 18 महिन्याची वॉरंटी असं म्हणाले, आता हिला आहे 60 महिन्याची वॉरंटी। बघू आता 60 महिन्यात झाली तर खराब तर आपल्याला नवीन मिळते कंपनीकडनं, नाही झाली तर उत्तमच आहे। 60 महिने म्हणजे 5 वर्ष, म्हणजे गाडीचं लोन क्लिअर होतं आहे आणि मग नंतर बॅटरी बदलायला लागेल। चलो भेटूयात आता आपण उद्योगाला। आता आपण चाललो मी उदक शांतीला। आज आहे उदक शांत झाली की मग मला हे सगळं उपक्रम करायचं आहे। तोपर्यंत काही गोष्टी झालेल्या पण असतील ह्यांच्याकडनं। चलो भेटूयात नेक्स्ट स्टॉपला। मित्रांनो, हे असं झालं आहे पावसाचं वातावरण। ॲक्च्युली आमच्या घरामध्ये आमचा मामा, म्हणजे माझा मामा पण जातो वारीला, माझा मावस भाऊ पण जातो वारीला, बरेच जण जातात वारीला। आता पावसामध्ये कसं काय गंमत होईल आता। मागच्या वेळेस जेव्हा मी गेलो वारीला त्यावेळी भरपूर मजा आली। आम्ही दुपारच्या वेळी गेलो होतो। आता ह्यावेळी आम्ही काही चालणार नाही, पण संध्याकाळी लागून आम्हाला 3-4 वाजतील आम्हाला तिथं पोचायला। आणि आता बघूयात का होतं आहे, कशा गोष्टी करतायत। गाडी CNG भरायचं आपल्याला जाता जाता। उशीर तर नको व्हायला उद्योगाला, मला 8 वाजता पोचायचं वेळेमध्ये। आता वाजले तर बरोबर 7:45, त्यामुळं 15 मिनटात मी कसं काय क्रॉस करेल माहीत नाही। आता आला आहे हा नवले ब्रिजपासून आपल्याला जायचं आहे चिंचवडला ह्या साईडला। चलो आता आपण गाडी चालूयात मस्तपैकी, नंतर मग चर्चा करूयात। तर मित्रांनो, आता उद्योग झाला पूर्ण आणि आता हायवेला आहे। आता घरी जायचं आहे। इथून कधी जातो घरी काय माहिती। आता वाजतील साधारणतः मला जायला 5 वाजतील, आताच वाजले 4। तर मस्त झालं आजचं काम। आज उदक शांत होती ती झाली पूर्ण, आणि जुने मित्र त्यांना भेटलो, जुने गुरुजी सिनियर माझे। तो व्हिडिओ गाडीतला पाहिला तुम्ही। आता मी आता हायवेला आहे। चलो बघूयात घरी गेलो। तर मंडळी नमस्ते। गेली 2-3 दिवस खूप काम चाललं आणि त्याच्यामध्येच हा व्हिडिओ मला करणं गरजेचं होतं। आता तुम्ही चाललो आहे सासवडला। आता
वारकरी लोकांना आम्ही जे काही घेतले खाण्याकरता गोष्टी ते देण्याकरता. कालच पालखी पोचली सासवडला, आजचा दिवस सासवडला मुक्काम, उद्या हलणार. तर म्हटलं आता जावं आज आपण आणि जे काही केलं ते द्यावं त्यांना तिकडं, म्हणजे आपलं काम पूर्ण होईल. आणि हा व्हिडिओ थोडा करायचा होता. बाकी घरातनं चाललो आहे आता. गाडीचं काम पूर्ण झालं परवाच आणि मस्तपैकी गाडी चालते, आता काही टेन्शन नाही. 5-6 वर्ष 3-4 वर्ष तरी अंदाजे. बाकी बघूयात काय होते. मित्र आले असतील ते मला नेहमीच म्हणतात उशिरा येतो. आता जातो लवकर तिकडं. चलो. आता आम्ही ह्या ठिकाणी आलो आहे वारीचं सगळं साहित्य घेऊन, म्हणजे वारकरी लोकांना देण्याकरता. अशा बारीक बारीक गोष्टी प्रवासामध्ये लागणार आहे. हे आमचे मित्र भाऊ थोरात, अविनाश थोरात, हे महेंद्र, आणि ही आमची गाडी इथं ठेवली आम्ही. आता इथं आम्ही सर आतमध्ये जाणार आहे छावणी इथं. हे सगळे बिस्किटचे पुढे असं काय काय गोष्टी आहेत ह्यांनी घेतलेल्या सगळ्या गोष्टी आता आम्ही द्यायला जातो आहे. बघूयात काय होतं आहे. आता अंधारात जातो आहे असं.